हे सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईचे पोलखोल झालेले आहेत। कल्याण पूर्वेकडील फिसवली गावातील श्री कॉलनी ज्योतिर्लिंग मध्ये धनश्री कॉलनी जलमय झालेली आहे तर नाला चुकीच्या पद्धतीने बांधल्याने जन्म परिस्थिती झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे। तर या ठिकाणी नागरिकही संतप्त भूमिकेत आहेत। तर कल्याण डोंबिवलीमध्येही सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतायत। पालिकेचा नालेसफाईचा जो दावा होता त्याची आता पोलखोल झालेली आहे। तर कल्याणमध्ये नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्यामुळे जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झाल्याचं चित्र आहे। तर तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतायत की गुडघ्यापर्यंत अक्षरशः हे पाणी आलेलं आहे तर अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याने संसारही उघड्यावर पडलेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी कल्याणमधून आमचे प्रतिनिधी अमजद खान आपल्यासोबत आहेत। अमजद, मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे आणि अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरातही पाणी शिरलेलं आहे, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, काय अपडेट आहे? किरण, सकाळपासून कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि ज्या ठिकाणी नाले सफाई झाली नाही त्या ठिकाणी विकट परिस्थिती आहे। डोंबिवलीतील सागरली परिसर असो किंवा डोंबिवली पूर्वेतील काही भाग असो किंवा कल्याण पूर्वेतील पिसोली परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांचे तर त्या ठिकाणी आता नाले सफाईची जी पोलखोल उघड झालेली आहे त्या संदर्भात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून काही प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत का? नागरिकांमधून कशा प्रकारचा संताप व्यक्त केला जातोय? कल्याण पूर्वेतील पिसोली परिसरात गुडघ्यापर्यंत लोकांच्या घरात पाणी साचले आहे। या ठिकाणी लोकांनी वारंवार तक्रार केली होती महापालिकेकडे की नाले सफाई झालेली नाहीये आणि जे नाले बांधले आहेत ते व्यवस्थित बांधले नाहीये, परंतु नागरिकांकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही आणि त्याचाच परिणाम आहे की आज पावसाच्या पहिल्या दिवशी जे कल्याण पूर्वेतील पिसोली परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरात पाणी साचले आहे। आज महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी गेले होते। संतप्त जे नागरिक होते त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांचा घेराव घातला, त्यांना जाब विचारला, अधिकारी त्या ठिकाणी निघून गेले आहेत। सध्या या संदर्भात आयुक्त थोड्या वेळात माहिती देणार, परंतु कल्याण पूर्वेत जो पिसोली परिसर आहे या परिसरात पावसाच्या पहिल्या दिवशीच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि वारंवार महापालिकेकडे मागणी करून सुद्धा नाले सफाई झाली नाही। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून असा दावा केला गेला होता की या वर्षी नाले सफाईवर 3 कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च केले गेला आहे, परंतु हा खर्च कुठे गेला गेला आहे असा प्रश्न निर्माण होतोय, कारण की पावसाचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाच नाले सफाईची पोलखोल झाली आहे। नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आणि ज्या लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे त्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सध्या कल्याण पूर्वेत एका प्रकारे जनजीवन अस्तव्यस्त झालं आहे। किरण, अगदी समजत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।